नमस्कार, मी पत्रकार संजय पाटील, नवी मुंबई कोपरखैरणे। आज आपण आलेलो आहे सेंट्रल बँक या ठिकाणी। सेंट्रल बँकेची ही कोपरखैरणे शाखा आहे आणि या शाखेच्या जवळ असणारं हे शाखेचं एटीएम कार्ड आहे। आज या एटीएम कार्डच्या बाजूला फार मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। एटीएम मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धूळ आहे आणि या एटीएम मधून अनेक लोक या ठिकाणून पैसे काढतात, भरतात, परंतु या ठिकाणी कधीही स्वच्छता नसते। आज आपण आतलं संपूर्ण चित्र या निमित्तानं पाहणार आहोत आणि या एटीएम मधून जी लोक काढतात त्यांची तक्रार आमच्याकडे आली होती आणि अशा पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो असता आम्हाला हे चित्र दिसलेलं आहे। आपण पाहू शकतो की ही वायर जी आहे ही वायर पूर्णपणे लोंबकळत आहे आणि या ठिकाणी दरवाजा हा पूर्णपणे मोडलेला आहे। आपण पाहू शकतो हा दरवाजा सुद्धा मोडलेला आहे। आज घाणीचे साम्राज्य आपल्याला दिसत आहे। धूळ वगैरे संपले आहे, याचं सविस्तर वृत्त आम्ही यापुढे देऊच। तर अशा पद्धतीने ही गैरसोय जी केलेली आहे या गैरसोयीबाबत बँकेनं पूर्णपणे स्वच्छता करून ग्राहकांना चांगली सेवा देणं हे गरजेचं आहे। अनेक ट्रान्झॅक्शन करत असताना बँक नेहमी ग्राहकांच्या खात्यामधून ट्रान्झॅक्शनचे पैसे कट करत असते आणि हे पैसे कट करून सुद्धा ही सुविधा बँक नागरिकांना देत नाही। आणि या शाखेचं जे एटीएम आहे ते एटीएमची खूप मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं दुर्दशा झालेली आपल्याला दिसून येत आहे। बघा, आज संपूर्ण खातेधारक एटीएम मधून पैसे काढत असतात। हे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी येतात। या ठिकाणी आपण पाहू शकतो की पूर्णपणे हा दरवाजा पूर्णपणे असा मोडलेला आपल्याला दिसून येत आहे। बघा, हे बघा, हे पूर्णपणे मोडलेलं दिसून येत आहे। या ठिकाणी इलेक्ट्रिकची वायर पूर्णपणे खाली लोंबकळत आहे। आपण पाहू शकतो हे वायर आपण पाहू शकतो पूर्णपणे लोंबकळत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण घाणीचं साम्राज्य आहे। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं पूर्णपणे धूळ अशा पद्धतीनं पूर्णपणे ह्या एटीएम वरती आहे। याकडे बँक अजिबात लक्ष देत नाहीये। सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही जी आहे ती पूर्णपणे दुर्लक्ष या ठिकाणी करत आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी बघा पूर्णपणे धूळ आहे। हे पहा, सर्व बँकेचे जे कस्टमर असतात त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात चार्जेस लावले जातात। म्हणजे एक ट्रान्झॅक्शन जर केलं आपण या एटीएम मधून तर 24 रुपये, 17 रुपये, 12 रुपये अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून, कटिंगच्या माध्यमातून बँका बक्कळ पैसे कमवत असतात। मग याच ग्राहकांना या ठिकाणी असुविधा का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। तर वरिष्ठांनी, आरबीआयने याकडे तातडीने लक्ष द्यावं आणि या बँकेच्या एटीएम मध्ये जी काही दुर्दशा झालेली आहे, गैरसोय झालेली आहे, याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। आज मी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे कारण वारंवार सांगूनही या ठिकाणी कोणतीच सुधारणा या बँकेने या एटीएम मध्ये केलेली नाहीये। आपण पाहू शकतो पत्रकार संजय पाटील, कोपरखैरणे, नवी मुंबई।